मरणाची भीती नाही असा माणूस नाही ना महाराज. प्रत्येकाला मरणाची भीती आहे ना. अहो कुणाला ना कुणाला कशाची ना कशाची भीती आहे. विद्वानाला वादाची भीती आहे. एखादा स्वतःला विद्वान समजून घेत असेल तर त्याला पुढचा माणूस काय विचारल ही भीती आहे ना. विद्वानाला वादाची भीती आहे. म्हणून विद्वत्ता असेल तरी ती दाखवत जाऊ नका. मला एखादा जर म्हणला मगर महाराज तुम्हाला एक प्रश्न विचारायचा, मी म्हणतो भाऊ विचारा. माझं सरळ सरळ आहे. मी म्हणतो विचारा. आणि येत असेल तर सांगतो मला येत आहे, आणि नसेल येत भाऊ तर म्हणतो मला काही हे माहिती नाही, तुम्ही दुसरं कोणाला तरी विचारतो. काय फाशी देणार आहे का? बरोबर आहे ना. विद्वानाला वादाची भीती आहे ना. विद्वान माणसं काय विचारतील काही सांगता येतं का? कशाची भीती माणसाला बाळगावी लागते. भीती नाही असा माणूसच नाही ना. लक्षात घ्या, मी उदाहरण सांगतो तुम्हाला. एक पोरग फारसं जरा शिकून 4 पुस्तकं घरी आलं, आणि घरी शिकून आल्यानंतर लक्ष द्या माझ्याकडे घरी शिकून आल्यानंतर दीपावळीचा पिरियड होता आणि त्याला फराळीचं करायचं होतं. मग आईनं त्याला लाडू बनवले, लाडू आवडायचे त्याला, आणि 2 लाडू त्याला फराळीला दिले. आता ते शिकून आल्यामुळं घरातल्यांना दाखवू लागलं की मी काय शिकून आलो. बरोबर आहे. घरात आणि गावात कधीच दाखवू नये. ज्याला कळलं त्याला धन्यवाद. विठाला 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 लक्ष देऊन आहे का बरं का. आणि ते घरातल्या आईला म्हणे आई हे काय लाडू आहे का? ती आई म्हणे हो बाळा लाडू आहे. ते शिकून किती आलं हेच त्याला सिद्ध करायचं होतं बरं का. हे लाडू आहे. मग ते आईला म्हणे किती लाडू आहे? आई म्हणे बाळा 2 लाडू आहे. काय म्हणे 2च होते बरं का. आईला म्हणे 2 लाडू आहे. आई म्हणे 2 लाडू आहे. पोरगं म्हणे नाही आई आता मी तुला काय शिकलो हे सिद्ध करून दाखवतो म्हणे. ती म्हणे बाबा कशाला मला सिद्ध करून दाखव. तू काही शिकून आला तर मला आनंदच आहे. तू गांजा ओढून आला तरी मी जवळ घेते. तू शिकून आल्यावर काय मला तुझं दुःख वाटणार आहे. बरोबर आहे का नाही. तू काही जरी शिकून आला तर मला आनंदच आहे बाळा. काय मला सिद्ध करून दाखवायचं? नाही पण मी सिद्ध करून दाखवतो म्हणे. मग काय सिद्ध करतो सांग? काय नाही म्हणे आई हे 2 लाडू आहे ना तुझ्या मताने? म्हणे हो माझ्या मनाने हे 3 लाडू आहे. काय म्हणला? 2 लाडूला 3 लाडू म्हणे. माझ्या मताने हे 3 लाडू आहे. त्याची आई म्हणे बाबा मी तुझ्या एवढं काही शिकले नाही बाबा, पण हे 2 लाडू आहे माय एवढं मला कळत आहे. 2 लाडू आहे ते म्हणे नाही 3 आहे. पोरगा म्हणे 3 आहे. आई म्हणे कसं काय 3 आहे? ते म्हणे तू 2 सांग कसे. जरा अलर्ट होऊन आहे का बरं का. तू 2 सांग कसे आहे. ती आई म्हणे बाळा हे 1 आणि हे 2. मग म्हणे 2 आणि 1 जागा आहे ना तुम्ही. 2 आणि 1 झाले का नाही 3. पुन्हा एकदा सांगतो म्हणे हे 1 आणि हे 2 आणि 1 + 2 3. बरोबर आहे ना. 1 + 2 3. 2 आणि 1 3. बापाला अहो म्हणे काय मूर्ख पोरग आहे म्हणे. याला चांगल्या संस्थेत पाठवलं होतं आणि हे दुसरं शिकून आलं म्हणे. अहो याला काय शिकवायला पाठवलं होतं आणि काय शिकून आलं म्हणे घरी. अहो काय झालं म्हणे. अहो 2 लाडूला 3 लाडू म्हणते म्हणे मूर्ख. आता त्याचा बाप होता. काय झालं म्हणे बाळा? म्हणे बाबा हे माझं म्हणणं आहे 3 लाडू आहे. म्हणे कसं काय? बाप म्हणे यार 2 लाडू आहे आणि 3 लाडू कसं म्हणतो? बापाला म्हणे सांगा 2 कसं काय? बाप म्हणे हे 1 आणि हे 2. मग 2 आणि 1 3. त्याचा बाप होता तो. ते म्हणे तुझं म्हणणं आहे ना 3 लाडू आहे. म्हणे हो. मग बायकोला म्हणे एक काम कर, आपल्या पोराचं म्हणणं आहे हे 3 लाडू आहेत. आता हे 2 आहेत आपलं म्हणणं आहे, पण याचं म्हणणं 3 आहे. असं कर बायकोला म्हणे एक तू खाय आणि एक मी खातो आणि 3रा याला खाऊ दे. बसलं बोंबलत बाप तो बाप रहेगा. विठाला विठाला भीती आहेच ना. कुणाला ना कुणाला कशाची ना कशाची भीती आहे. भीती नाही असं मी एकदा दीपावळीच्या आपलं दिवा घेऊन चाललो गावातून. आमच्या घरी ते दीपावळीला 11 दिवस देवाला दिवे लावतात. मग वडील मला बी पाठवतात बरं का. त्यांच्या मनात आलं मी आजही जातो. ते दिव्याचं घेतलं आपलं चाललो. एक तार्किक होतं आलं रस्त्यात. मला म्हणे कुठं चालले बाबा? म्हणलं दिवे घेऊन चाललो बा देवाला. म्हणे एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला. म्हणलं कशाला विचारता? आता देवाला जायचंय जाऊ द्या मला. नाही म्हणे एक साधा प्रश्न आहे माझा तुम्हाला. म्हणलं विचारा. म्हणलं आता काय विचारलं आणि काय नाही सांगता येत नाही बाबा. महाराज लोकाला कोण काय विचारलं सांगता येत नाही बरं. मी जेवाय बसलो एकदा आणि त्या पत्रावळीवर भाऊ द्रोण वाढला आणि माझ्या शेजारच्याला त्या द्रोणावरून द्रोणाचार्य आठवला. हो. ते म्हणे द्रोणाचार्याच्या आईचं नाव काय? म्हणलं तुम्हाला काय पोरगी द्यायची काय द्यायच्या घरी? नाही म्हणे पण माहीत असलं पाहिजे. म्हणलं द्रोणाचार्याच्या आईचं नाव पत्रावळी. पत्रावळीवर द्रोण असतो ना. बरोबर. दुसरं काय सांगावं आता त्याला. बोला काय सांगणार आहे आपण. लक्ष द्या माझ्याकडे.
तसं हे मला म्हणे बाबा छोटासा प्रश्न आहे म्हणे माझा तुम्हाला. अहो म्हणलं काय विचारता सांगा. काय नाही म्हणे आता हे देवाला दिवा घेऊन चालले तुम्ही, ऐका बरं का, देवाला हा दिवा घेऊन चालले, मग या दिव्यातली ज्योत कुठून आली म्हणे. काय म्हटला, ह्या दिव्यातली ज्योत कुठून आली. म्हणलं आता याला जर उत्तर द्यावं की माचीसच्या काडीनं लावली तर हा म्हणाल मग माचीस कशी तयार झाली, बरोबर आहे ना. मग त्या माचीसचं काय सांगावं तर म्हणाल हा कच्चा माल कुठं तयार होतो, काय बी सांगते. मग मी ते डोकंच नाही लावलं बाबा, आपल्याला जशाल तसं येतंय, मी आपलं फुकून टाकली. म्हणलं ही ज्योत कुठे गेली सांग. ते म्हणे मला काय माहीत कुठे गेली. मग मला काय माहीत कुठून आली. म्हणलं जाऊ द्या, हे काम ताण देऊ नको तुम्हाला, बरोबर आहे का नाही. भीती आहे ना कुणाला, अहो कशाची कशाची भीती वाटतेच ना माणसाला. भीती नाही असं आहे का सांगा बरं. एक बंदूक घेऊन शिकारीला निघालो, बंदूक घेऊन शिकारीला निघाल. बायको म्हणे कुठं निघाले, तो म्हणे वाघाची शिकार करायला चाललो. गणेश वाघाची नाही बरं, जंगलातल्या वाघाची आहे का नाही, वाघाची शिकार करायला चाललो म्हणे. बायको आतल्या घरात गेली आणि काम उरकून बाहेर आली, ते तिथंच उभं होत. बायको म्हणे हो तुम्ही वाघाची शिकार करायला चालले होते ना. तो म्हणे मग जाणार आहे ना. ती म्हणे अजून तर इथंच उभे आहे. तो म्हणे दारात कुत्रा उभा आहे. ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद, बाकी जाईन परसाद घेतल्या जाऊ नका बा. भीतीच आहे ना, बरोबर आहे ना. पण ही भीती सामान्य सोडून द्या, पण एक भीती सगळ्यांना आहे, ती कोणती, मृत्यूची, मरणाची भीती सर्वाला आहे. तुम्ही बघा बरं का, हा माईक घ्या याची वॉरंटी आहे, माईक घ्या वॉरंटी आहे, हे घड्याळ घ्या वॉरंटी आहे, मोबाईल घ्या वॉरंटी आहे, गाडी घ्या वॉरंटी आहे. हा LED बल्ब घेतला तर याची गॅरंटी आहे. वॉरंटी म्हणजे दुरुस्ती करून देणे. CFL लायटरनं जाळून दाखवा. त्या दिवशी आम्ही लाईट पाहिले, ते आलं आणि त्यानं लाईटनं ते लायटरनं जाळून दाखवले ते स्विच. म्हणे इसको जलाओ कुछ नहीं होता है म्हणे, बरोबर आहे ना. लाईट आलं ते बा हे LED बरोबर आहे ना, चैतन्य साऊंडवाली. आता LED वर्षाची गॅरंटी आहे ना याची, नवीन पीस. साध्या बल्बची वर्षाची गॅरंटी आहे, पण ज्याच्यासाठी बल्ब लावायचा आहे त्याची क्षणाची बी गॅरंटी नाही, क्षणाची पण नाही. म्हणून म्हणतात कुछ पल की जिंदगानी एक रोज सबको जाना, बरसों की तू क्यों सोचे, पल का नहीं ठिकाना. कुछ पल की जिंदगानी मन है हरि का दर्पण, मन में इसे बसा ले, करके तू कर्म अच्छे कुछ पुण्य धन कमा ले, कर दान और धर्म तू प्रभु को अगर है पाना, बरसों की तू क्यों सोचे, पल का नहीं ठिकाना. कुछ पल की जिंदगानी एक रोज सबको जाना, बरसों की तू क्यों सोचे, पल का नहीं ठिकाना. कुछ पल की जिंदगानी. मरणाची भीती सर्वांना, आणि मरणाची भीती वाटली की माणूस याचे त्याचे पाय धरत असतो. पहिल्यांदा पाय धरतो घरच्यांचे की मला दवाखान्यात नाही, दुसऱ्यांदा पाय धरतो डॉक्टरांचे की मला पैसे लागू द्या पण मला वाचवा. तो डॉक्टर म्हणतो प्रयत्न करणं आमच्या हातात आहे, तुम्हाला वाचवणं आमच्या हातात नाही. मग पाय धरतो एखाद्याचे महाराजाचे, महाराज मला वाचवा. महाराज म्हणले यार माझ भरोसा नाही, बरोबर. महाराज मेरा कल्याण करो, ते म्हणतात मेरी भिवंडी हो गई तेरा कल्याण कहाँ से करें, बरोबर आहे. महाराज मला वाचवा, ते महाराज म्हणतात येत नाही उर आले अवतार, येर ते पामर जीव किती. अवतारांना अवतार कार्य संपून जावं लागले. वेड्या तू तर अवतावरचा आहेस, नाही कळलं का तुम्हाला. अवतारांना जावं लागलं, मग अवतावरल्या वेळ लागणार आहे का. तुला वाचवणं हे आमच्या हातात नाही आहे. ऐका लक्ष देऊन. मरणाची भीती वाटली की माणूस याचे त्याचे पाय धरतो. हा लक्ष द्या. तुम्ही एखाद्याच्या घरी गेले, याचे त्याचे पाय धरून ही भीती घालवता येणार नाही. तुम्ही एखाद्याच्या घरी गेले, समजा आता भाऊच्या घरी गेले, आणि तिथलं जर कुत्रा आपल्या अंगावर धावून आलं, त्यांच्या घरी नाही येता, त्यांचं घर खुलं आहे महाराज लोकांसाठी. हा एखादं कुत्रं जर धावून आलं आपल्या अंगावर, माझ्याकडे लक्ष द्या, मग त्या कुत्र्याला आपण हाड म्हणावा का, हाड म्हणावा का नाही. हाड म्हणलं तर पुन्हा धावल. मग दगड मारावं का नाही, दगड मारलं तर चावा घेईल. हाड म्हणलं तर जास्त भुकल आणि दगड मारलं तर चावा घेईल. मग काय करा, त्याला हाडही म्हणू नका आणि त्याला दगडही मारू नका.
त्याच्या मालकाला आवाज द्या, ओ जोगदंड भाऊ, ह्या तुमच्या कुत्र्याला आवरा. मी कुत्र्याबद्दलच बोलतो, लक्ष द्या. मग तुम्ही असं वेगळीकडनं का अर्थ घ्या. ओ जोगदंड भाऊ, तुमच्या ह्या कुत्र्याला आवरा. मग ते भाऊ म्हणतात, अय टॉमी चल इकडे, असं कुत्र्याला बोलतात बरं का. आणि ते कुत्रं बी ऐकतं महाराज. आणि मग ते कुत्रं मालकाच्या पायाजवळ येऊन उभं राहतं. आणि मग गेटवरचा माणूस तिथंच उभा असतो. मग भाऊ म्हणतात, ओ या आता, मी कळलं असं सांगतो तुम्हाला, या आता. तो गेटवरूनच माणूस म्हणतो, आहो ते कुत्रं. मग भाऊ म्हणतात, अहो मी उभा आहे ना इथे. त्याचा मालक इथं असल्यावर त्याची काय हिंमत आहे तुम्हाला भुंकण्याची. ऐका, मालक उभा असताना कुत्र्यात भुंकण्याची ताकद नाही. ऐका, लक्ष द्या माझं बोलणं. मालकाच्या नावानं हाक मारा, कुत्र्याला दगड मारायची आणि हाक मारायची गरज नाही. तसा हा काळ ज्याच्या कामाला आहे, तुम्ही त्याच्या पाया पडायला लागले. त्याला दगड मारू नका आणि त्याला नावही ठेवू नका आणि त्याला रिक्वेस्टही करू नका आणि विनंती करू नका. मग त्याच्या मालकाच्या नामाचे पोवाडे गा. तो तुमच्या ज्याचे गरजता पोवाडे, कळी काळ पाया पडे. गरजणे म्हणजे उंच स्वरात म्हणणे. आता यांना का हो ज्याचे गरजता पोवाडे हो कळी का. ज्याचे गरजता, गरजणे म्हणजे उंच स्वरात म्हणणे. आभाळ काय व्हायला म्हणतात, बोला ना, गरजायला लागलं. गरजणे म्हणजे मोठा आवाज करणे, गरजणे म्हणजे उंच स्वरात म्हणणे. आणि पोवाडा, ज्याचे गरजता पोवाडे. पोवाडे म्हणजे भजन, पोवाडे म्हणजे चरित्र. गायीन लीळा चरित्र कदंबावा पोवाडे, बरोबर आहे. किंवा दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे गोविंदा काळे गोविंदाचे दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. पोवाडे म्हणजे भजन, पोवाडे म्हणजे गायन, पोवाडे म्हणजे कीर्तन, पोवाडे म्हणजे नामस्मरण, पोवाडे म्हणजे चरित्र. आणि पोवाडा म्हणलं की त्याच आवाजात असला पाहिजे. शाहीर काय गातो शिवाजी महाराजाचा, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण. शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शिवप्रभूचा गात गुणगान. शिवप्रभूचा गात गुणगान, शिवप्रभूचा गात गुणगान. पोवाडा म्हणलं की त्याच आवाजात असलं पाहिजे ना.
शिवाजी महाराजाचं चरित्र आहे. तानाजी मालुसरेने सांगितलं, राजा एवढी कामगिरी आमच्या पदरात घाला. राजा माघवद्य नवमीच्या दिवशी गड ताब्यात घेतो, गवताची गंजी पेटवतो, गडावर जाळ दिसल्याबरोबर गडावर या. तुमचं अभिनंदन करण्यासाठी हा ताना कल्याण दरवाजात उभा असेल. राजा आता शिवाजी महाराजाचं चरित्र सांगायचं म्हणलं तसंच सांगा आवेशात. शाळेची मास्तरीन पोरायला म्हणे शिवाजी महाराजांना अफजल खानाचा टेरेच फाडला. नसता फाडला तर बरं झाला तो होता. विठाला विठाला. अहो शिवाजी महाराजाचं चरित्र म्हणल्यानंतर त्या आवेशातच असलं पाहिजे ना ते. ऐका, ओम म्हणल्याच्या नंतर शांती मिळते, राम म्हणल्याच्या नंतर पापातून मुक्ती मिळते, आणि छत्रपती म्हटल्याच्या नंतर 100 वाघाची शक्ती मिळते. ताकद शिवाजी महाराजांच्या नावात. ही ताकद शिवाजी महाराजांच्या नावात आहे. राजांकडे पाहिल्यानंतर लढण्याची ऊर्जा निर्माण होते. म्हणून जम्मू काश्मीरला मराठा बटालियननं सीमेवर राजांचा पूर्णाकृती पुतळा उभारला महाराज, लक्षात ठेवा. आणि यंदाची सर्वात भारी शिवजयंती तुम्हाला आठवत असेल नसेल मला माहिती नाही, पण सांगून देतो, कीर्तन झाल्यावर यूट्यूबला बघा. यंदाची 19 फेब्रुवारीची सर्वात भारी झालेली शिवजयंती, सीमेवर बर्फाची वृष्टी होत होती. त्याच आवेशात त्याच ताकदीनं सगळे जवान लेझिम आणि ढोल पथकाच्या ताशात राजांकडे पाहून नाचत होते. ही खरी ताकद आहे, ही खरी शिवजयंती. गरजने म्हणजे उंच स्वरात म्हणणे. कुणाचा जन्म आम्हाला काय देऊन गेला सांगता येत नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजाचा जन्म आम्हाला स्वराज्य देऊन गेला हे विसरता कामा नये. हे स्वराज्य जर मिळालं असेल तर ही छत्रपतीची कृपा आहे महाराज. मग त्यांचा पोवाडा गायचा म्हणल्यावर त्या ताकदीनच गावं लागेल. अहो छत्रपती जिथलं तिथं वेगळं असतं ना, भाषण म्हणल्यावर वेगळं. अध्यक्ष महोदय, विरोधकांना माझ्यावरचे आरोप सिद्ध करून द्यावे, राजकारणातून संन्यास घेईल अध्यक्ष महोदय. बरोबर आहे ना. राजकारणातलं भाषण वेगळं, कीर्तनाचा टोन वेगळा, व्याख्यानाचा टोन वेगळा, चरित्राचा टोन वेगळा. गरजने म्हणजे उंच स्वरात म्हणणे. ज्याचे गरजता पोवाडे. पोवाडे म्हणजे भजन, पोवाडे म्हणजे नामस्मरण, पोवाडे म्हणजे चिंतन. रामकृष्ण हरी म्हणणं म्हणजे पोवाडा गाणं. बरोबर आहे ना. म्हणजे ज्ञानोबा तुकोबारायानं काय केलं, या जगाच्या मालकाचे पोवाडे त्यांनी गायले. रात्रंदिवस काळ वेळ नाम उच्चारिता, दोन्ही पक्ष पाही उद्धरते. भगवंताचं नाम घ्या, पण नाम घ्यायला आवडतं का? काळ सारा वाचितने, काळ सारा वाचितने, काळ सारा वाचितने, काळ सारा वाचितने. एकांतवासी गंगा स्नाने, एकांतवासी गंगा स्नाने, एकांतवासी गंगा स्नाने, एकांतवासी गंगा. देवाच्या पूजने हरी, देवाच्या पूजने, देवाच्या पूजने, देवाच्या प्रदक्षिणा तुळशीच्या, प्रदक्षिणा तुळशीच्या. युक्त आहार विहार, युक्त आहार विहार, युक्त आहार विहार, युक्त आहार विहार. काळ सारा वाचितने, एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने, प्रदक्षिणा तुळशीच्या, तुळशीच्या, तुळशीच्या. काळ सारावा चिंतने. चिंतन करण्यामध्ये काळ सारला गेला पाहिजे. आपला काळ त्याच्या चिंतनामध्ये गेला पाहिजे. म्हणून ज्याचे गरजता पोवाडे. पण भजन करायला आवडतं का? बोला. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, पण मन माझे केशवा. अमृतापेक्षा देवाचं नाव गोड आहे, पण घ्यायला आवडत नाही. दारू कडू आहे, पण सोडायला आवडत नाही. दारू कडू आहे का नाही? एवढा सज्जनपणाचा आव आणून नेमकं मिळवायचं काय? म्हणजे महाराज सांगू शकतो आणि तुम्ही सांगू शकत नाही, मग किती इज्जत घालायली तुम्ही माझी. हां बरोबर आहे ना. अहो दारू कडू आहे ना. एकाला बायको म्हणे, अहो हे दारू पिता चांगलं नाही, तुम्ही जरा 5G आहे, हे दारू पिता हे चांगलं नाही.
तो म्हणे मलाही कळतं का दारू वाईट आहे. काय म्हणला? मलाही कळतं का दारू वाईट आहे, बरोबर आहे. मग ती म्हणली अहो मग तुम्ही हे सोडत का नाही? म्हणे या देशाचा ढासळत चाललेला अर्थव्यवस्थेचा कणा मला पाहवत नाही, तो मजबूत करण्यासाठी मला हे करणं भाग आहे. लक्ष नाही का? काय बी करतील पण पेतील. कडू आहे पण सोडत नाही. विषय विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू. कडू विषय तो गोडो जीवाशी झाला. म्हणून